नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावर आहेत. बदलत्या भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाचं अर्थकारण जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आहे. युएईचा दौरा देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरलेला आहे. नेदरलँडच्या दौऱ्यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय कंपनीने नेदरलँडच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण कंपनी असलेल्या ASML या कंपनी बरोबर सामंजस्य करार केलेला आहे. भारताने सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये उडी घेण्याचा निर्धार केलेला आहे आणि यासाठी तैवान सोबत नेदरलँडची साथ भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरून हात हलवत परत आले असताना नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 2 देशांच्या दौऱ्यामध्ये जे काही मिळवलं ते कौतुकाला पात्र आहे आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. नेदरलँड हा युरोपातला अत्यंत महत्वाचा देश आहे. लिथोग्राफी मशीन जी सेमीकंडक्टरसाठी अत्यंत महत्वाची असते, या मशीनची निर्मिती फक्त आणि फक्त नेदरलँड या एकमेव देशामध्ये होते. 16 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये होते आणि या दरम्यान त्यांनी नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. याच भेटी दरम्यान टाटा इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय कंपनीचा ASML या कंपनीबरोबर करार झाला. हीच ती कंपनी आहे जी लिथोग्राफी मशीनची निर्मिती करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौरा पूर्ण करून मायदेशी परतलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची नेदरलँड भेट ही फक्त भारताच्या दृष्टीने नाही, सगळ्या जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ट्रम्प यांनी चीन दौऱ्याच्या दरम्यान तैवानचा कोरा चेक चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिलेला आहे. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी एक सूचक उद्गार काढले की चीनचं तैवानपासून अंतर फक्त 59 मैल आहे, परंतु अमेरिकेचं तैवानपासूनचं अंतर 9,500 मैल आहे. हे उद्गार अत्यंत सूचक होते. अमेरिकेने तैवानचा मुद्दा जर चुकीच्या पद्धतीने हाताळला तर संघर्षाचा भडका उडू शकतो. अशा प्रकारचा दम शी जिनपिंग यांनी भरल्यानंतर सुद्धा ट्रम्प यांनी त्यांना कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही. या दौऱ्याच्या दरम्यान पत्रकार वारंवार ट्रम्प यांना तैवानच्या मुद्द्यावरून छेडत होते, त्यांना प्रश्न विचारत होते, परंतु ट्रम्प यांनी मौन बाळगणं पसंत केलं. या सगळ्या घडामोडींचा अर्थ केवळ एवढाच आहे, उद्या जर चीनने तैवानचा घास घेण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका फार काय करेल अशी शक्यता नाहीये. प्रगत सेमीकंडक्टर चिपची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये 90% वाटा एकट्या तैवानचा आहे आणि भविष्यामध्ये यदाकदाचित जर चीनने तैवानचा कब्जा केला तर या बाजारपेठेवर नियंत्रण प्रस्थापित होणार आहे चीनचं आणि हाच जगाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचा विषय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेदरलँड हा हुकमाचा एक्का ठरू शकतो, कारण सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीसाठी तुम्हाला लिथोग्राफी मशीनची आवश्यकता पडते आणि या मशीनची निर्मिती एकमेव नेदरलँड या देशामध्ये होते. सध्या या मशीनची चीनला निर्यात करण्यात युरोपियन समूहाने आणि अमेरिकेने कठोर निर्बंध लादलेले आहेत. चीनला जेव्हा हे स्पष्ट झालं की नेदरलँडकडून आपल्याला लिथोग्राफी मशीन मिळणार नाहीये, तेव्हा चीनने त्यांच्या देशामध्ये लिथोग्राफी मशीन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि चीनने दावा सुद्धा केलाय की आम्ही लिथोग्राफी मशीन तयार केलेली आहे म्हणून. परंतु चीनच्या या दाव्यावर जगाचा विश्वास नाहीये, कारण लिथोग्राफी मशीनची निर्मिती हे अत्यंत कर्मकठीण काम आहे आणि चीनी मालाचा एकूण जो दर्जा आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीनी माल पाकिस्तानने वापरला आणि पाकिस्तानचं काय झालं हे चित्र सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. जी लिथोग्राफी मशीन नेदरलँडने चीनला द्यायला नकार दिला, तीच लिथोग्राफी मशीन भारताला देण्याची मात्र नेदरलँडने तयारी दाखवलेली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनी बरोबर नेदरलँडच्या ASML या कंपनीने सामंजस्य करार केलेला आहे. ढुलेरामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये तैवान, नेदरलँड आणि भारत हे 3 देश एकत्रितपणे काम करतायत आणि ही जी 3 देशांची युती सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये झालेली आहे ती जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने 2020 मध्ये सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ढुलेरामध्ये या कंपनीने प्लांटची निर्मिती केलेली आहे. सुरुवात केली या कंपनीने तैवानच्या PCMC या कंपनीपासून. PCMC या कंपनीबरोबर टाटा इलेक्ट्रॉनिकने सामंजस्य करार केला होता आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नेदरलँडमध्ये गेलेले आहेत तेव्हा नेदरलँडच्या ASML या कंपनीबरोबर टाटा इलेक्ट्रॉनिक्सने करार केलेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणधीर ठाकूर आणि ASMLचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफर फुके यांनी या सामंजस्य करारावर सह्या केलेल्या आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा ढोलेरामध्ये जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. खूप मोठा प्रकल्प आहे, खूप महत्वपूर्ण प्रकल्प आहे. तैवानची PCMC आणि नेदरलँडची ASML या कंपन्यांच्या बरोबर हातमिळवणी केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणं शक्य नव्हतं, कारण सॉफ्टवेअरची बाजू PCMC सांभाळणार आहे, हार्डवेअरची जी बाजू आहे ती ASML सांभाळणार आहे.
आणि या दोन कंपन्यांसोबत हातमिळवणी केल्याशिवाय सेमीकंडक्टरची फॅब निर्मिती ढोलेरामध्ये होणं अशक्य होतं. सेमीकंडक्टर चिपचं डिझाईन कसं हवं, निर्मिती प्रक्रिया कशी पुढे न्यायला हवी, याचं ज्ञान तैवानची कंपनी असलेल्या पीसीएमसीच्या तज्ज्ञांना व्यवस्थित आहे. ढोलेराचा जो प्रकल्प आहे टाटाचा, त्या प्रकल्पामध्ये दरमहा 50,000 वेफर बनवण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तैवानची पीसीएमसी असो, टीएसएमसी असो, अमेरिकेची इंटेल असो किंवा दक्षिण कोरियाची सॅमसंग, या सगळ्या कंपन्यांचा जो कारभार आहे सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातला, तो ASML शिवाय इंचभर सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. कारण लिथोग्राफी मशीन जोपर्यंत तुमच्याकडे नाहीये तोपर्यंत सेमीकंडक्टर चिपची निर्मिती तुम्ही करूच शकत नाही. आता तुम्ही म्हणाल लिथोग्राफी मशीनची निर्मिती जगातला फक्त एक देश करतो, त्या देशातली फक्त एक कंपनी करते, याचं कारण काय? असं काय आहे या मशीनमध्ये की फक्त एका कंपनीकडे या लिथोग्राफी मशीनचा एकाधिकार आहे? याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे. या मशीनची निर्मिती करणं हे अत्यंत क्लिष्ट काम आहे, गुंतागुंतीचं काम आहे आणि त्याच्यासाठी अत्युच्च दर्जाचं तंत्रज्ञान लागतं. एका सिलिकॉनच्या वेफरवर तुम्हाला अब्जावधी ट्रान्झिस्टरची निर्मिती करायची असते आणि याच्यासाठी तुम्हाला सूक्ष्म किरणांचा वापर करावा लागतो. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते साधं सोपं तंत्रज्ञान नाहीये. नेदरलँडने गेल्या काही वर्षामध्ये हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि आज तर हे तंत्रज्ञान जगात फक्त आणि फक्त नेदरलँड या एका देशाकडे आहे. या एका लिथोग्राफी मशीनमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त सुटे भाग असतात. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला आहे. आणि जर आपल्याला हा संकल्प पूर्ण करायचा आहे तर आपल्याला अत्यंत वेगाने प्रगती करावी लागेल, तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेमीकंडक्टर लागतो. तुम्हाला स्मार्टफोन पासून सॅटेलाइट पर्यंत आणि रडार पासून क्षेपणास्त्रांपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेमीकंडक्टर चिप लागते. सध्या दरवर्षी आपण 18 ते 20 अब्ज सेमीकंडक्टर चिपचा वापर करतो आणि त्याच्यासाठी दरवर्षी खर्च करतो $40 अब्ज. दरवर्षी ही गरज वाढत जाणार आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला जवळजवळ $100 अब्जच्या सेमीकंडक्टर चिप आयात करावे लागतील जर त्याची निर्मिती आपण भारतामध्ये केली नाही. म्हणून त्या दृष्टीने देशभरामध्ये सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीसाठी आपण एक इकोसिस्टीम निर्माण करतोय आणि त्याचं एक महत्वाचं पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड भेटीच्या दरम्यान टाकण्यात आलेलं आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ढोलेराच्या प्लांटमध्ये 28 मिलीमीटर ते 30 मिलीमीटर पर्यंतच्या चिपची निर्मिती होणार आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे डॉक्टर रणधीर ठाकूर ज्यांनी या करारावर सह्या केल्या, त्यांनी म्हटलंय की इथे फक्त सेमीकंडक्टरच्या चिपची निर्मिती होणार आहे एवढंच नाहीये, तर स्थानिक टॅलेंटला संधी मिळणार आहे, त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. ASMLचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण मिळणार आहे आणि स्थानिक पातळीवर आम्ही अभियंते निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहोत. आमचा जो ढोलेराचा प्रकल्प आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा, तो सुद्धा या सामंजस्य करारामुळे वेळेत पूर्ण होणार आहे. ख्रिस्तोफर फुके जे ASMLचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय की भारतीय टॅलेंटला आम्हाला सुद्धा संधी द्यायची आहे. नेदरलँडमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि ASML मध्ये करार झालेला आहे. याच्यामुळे काय होणार, लिथोग्राफी मशीन भारतापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. ढोलेराच्या प्लांटपर्यंत या मशीन येतील, परंतु पुढे काय, या मशीन वापरायच्या कशा, हा सुद्धा एक कौशल्याचा विषय आहे. आणि या कामी भारताची मदत करणार आहेत पीएसएमसीचे तज्ज्ञ, अर्थात ASMLचे तज्ज्ञ सुद्धा काही काळ भारतात असतील, परंतु दीर्घकाळ पीएसएमसीचे तज्ज्ञ या मशीनचा वापर कशा प्रकारे करायचा, त्याची देखभाल कशी करायची याबाबत स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देणार आहेत. ढोलेराचा हा जो प्लांट आहे त्या प्लांटमध्ये 28 mm, 40 mm, 55 mm, 90 mm, 110 mm आणि 300 mm च्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होणार आहे. तैवानवर चीनचं संकट येणार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्यामुळे ते तैवानला माहीत नसण्याचं काही कारणच नाहीये. त्यामुळे तैवानच्या अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आधीपासूनच भारतामध्ये आपला बोऱ्या बिस्तारा हलवायला सुरुवात केलेली आहे, भारतामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. भारतातल्या अनेक कंपन्यांसोबत तैवानच्या कंपन्यांनी जॉईंट व्हेंचर केलेले आहेत. भारतामध्ये चिपची डिझाईन, चिपचं मेकिंग, चिपचं पॅकेजिंग हे सगळं करण्यासाठी जे टॅलेंट लागतं ते भरपूर प्रमाणामध्ये आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे तैवानच्या कंपन्यांची सुद्धा सोय झाली, त्यांना इथे मनुष्यबळ मिळालं, इथे बाकी सगळ्या पायाभूत सुविधा भारत सरकार त्यांना उपलब्ध करून देणारच आहे. आणि उद्या जर खरोखरच चीनने तैवानचा घास घेतला तर भारत हा सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी जगाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा असा पर्याय असेल. चीनकडे एखाद्या गोष्टीचा एकाधिकार गेला तर चीन जगावर कोणती वेळ आणतो हे आपण रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. गॅलियम आणि जर्मेनियमची निर्यात चीनने बंद करून टाकली आणि अमेरिकेला सुद्धा अक्षरशः गुडघ्यावर आणलं होतं. जर सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीचा एकाधिकार चीनकडे गेला, म्हणजे तैवानचा चीनने घास घेतला आणि त्याच्यानंतर
जगाची जी सेमीकंडक्टरची बाजारपेठ आहे त्याचं नियंत्रण जर चीनकडे गेलं तर चीन काय करू शकतो याची आपण कल्पना करू शकतो. जगातील प्रगत सेमीकंडक्टर चिपच्या बाजारपेठेवर तैवानचा निर्विवाद ताबा आहे. 90% वाटा एकट्या तैवानचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की तैवानने मोठ्या संख्येने लिथोग्राफी मशीन नेदरलँडमधून आयात केलेल्या आहेत. भविष्यात जर चीन तैवानचा ताबा घेतो, तैवानचा कब्जा घेतो, तर एक गोष्ट स्पष्ट आहे की सेमीकंडक्टरची बाजारपेठ चीनच्या घशात जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चीन नेदरलँडला सुद्धा झुकवू शकतो, कारण त्यांच्या देशामध्ये सुद्धा ज्या सेमीकंडक्टरच्या चिप जातात त्या सुद्धा तैवानमधूनच जातात. त्यामुळे जर तुम्हाला सेमीकंडक्टरच्या चिप हव्या असतील तर तुम्ही आम्हाला लिथोग्राफी मशीन दिलीच पाहिजे, अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग चीनकडून होण्याची शक्यता आहे. चीनची ही मानसिकता सगळ्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे चीन बाबत जगातल्या देशांमध्ये भयाचं वातावरण आहे आणि हे भय भारताच्या पथ्यावर पडणार आहे. जर सेमीकंडक्टर चिपवर भारताचं जे अवलंबित्व आहे ते संपुष्टात आलं, सेमीकंडक्टर चिपची निर्मिती भारतामध्ये व्हायला लागली, तर अनेक क्षेत्रामध्ये भारताला प्रचंड मोठा लाभ होणार आहे. सुपर कॉम्प्युटर असो, AI असो किंवा क्वांटम कॉम्प्युटर असो किंवा कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान असो, त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताचा हात कोणी रोखू शकत नाही. भारताची जी प्रगती आहे ती खूप वेगाने होईल. भारताच्या प्रगतीचा वारू चौखरू उधळेल. नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर कायम देशातले जे विरोधी पक्ष आहेत ते टीका करत असतात. यावेळी मोदी विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत, परंतु त्यांनी जी कमाई केली त्याच्याकडे मात्र विरोधक निश्चितपणे दुर्लक्ष करतील. UAE बरोबर हातमिळवणी करून नरेंद्र मोदी यांनी देशाची जी ऊर्जा सुरक्षा आहे ती भक्कम केलेली आहे. आणि नेदरलँड बरोबर जो करार भारताने केलेला आहे, ASML बरोबर टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा जो करार झालेला आहे, त्या करारामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची जी झेप आहे ती सुनिश्चित झालेली आहे. ट्रम्प यांचा चीन दौरा आटपत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा 6 देशांचा दौरा सुरू झाला. 2 नेत्यांचे 2 दौरे, त्यामुळे जगामध्ये या दौऱ्यांबद्दल चर्चा होणं, या दौऱ्याची तुलना होणं, या दौऱ्यातून दोन्ही नेत्यांनी काय साध्य केलं याच्याबद्दल चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक होतं. ट्रम्प जेव्हा चीनमध्ये गेले तेव्हा त्यांच्यासोबत अमेरिकेतले तमाम बडे उद्योगपती होते. ट्रम्प मोठा गाजावाजा करत गेले, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या चीन दौऱ्यामध्ये ट्रम्प यांच्या हाती काही लागलेलं दिसत नाहीये. एकही मोठी डील झाली नाही, एकही नेत्रदीपक डील झाली नाही ज्याची चर्चा सगळ्या जगामध्ये होईल आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांचं कौतुक होईल. परंतु नरेंद्र मोदी यांनी UAE आणि नेदरलँड या 2 देशांच्या दौऱ्यामध्ये जे काही मिळवलं ते अभूतपूर्व आहे. आता इटली, नॉर्वे आणि स्वीडन या देशांचा दौरा शिल्लक आहे. या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चौकार षटकार मारतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी यांचा पूर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की मी कधी काळी चहा विकायचो. ट्रम्प हे मात्र खानदानी उद्योगपती आहेत. परंतु इथे चित्र असं दिसतंय, एका चहावाल्याने उद्योगपतीचा तोरा उतरवलेला आहे. चहावाल्याने उद्योगपतीपेक्षा भक्कम कामगिरी केलेली आहे. ट्रम्प स्वतःला डील मेकर म्हणवतात, परंतु नरेंद्र मोदी यांनी फक्त 2 देशाच्या दौऱ्यामध्ये ज्या प्रकारचे डील केलेले आहेत, ज्या प्रकारचे करार केलेले आहेत ते करार जबरदस्त आहेत. धंदा गुजराती माणसाच्या रक्तात असतो. गुजराती माणसा इतका धंदा कोणालाही कळू शकत नाही. हे नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवून दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.